अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 31 जानेवारीला मला सापडलेली महादेवाची जी मूर्ती होती, पिंड होती, मला 4 महिन्यापूर्वी सापडली होती. ते 31 जानेवारीला त्याचं प्राणप्रतिष्ठा विधी आहे ते करायचं ठरलं. हा वटा आहे, सगळा परिसर स्वच्छ करून घेतला आणि ह्या व्हिडिओमध्ये प्राणप्रतिष्ठेचा संपूर्ण विधी आहे. महादेवाची मुंज असेल, लग्न असेल, महादेव गावामध्ये ठेवणं असेल, सगळं विधी, लग्न मुंज ह्या व्हिडिओमध्ये सगळं आहे. भंडारा पण सगळं आहे. व्हिडिओ संपूर्ण बघावा. आता घराची स्वच्छता झाल्यानंतर मंडप टाकला गेला. हे सगळं महादेव करून घेता. माझी स्वतःची खरं अवकात नाही आहे आणि ह्या सगळ्या कार्यामध्ये सगळ्या गोष्टी महादेवाने स्वतः करून घेतलेल्या आहे. माझे म्हणजे जे यूट्यूबचे जे सगळे असेल, तुम्ही सगळा परिवार असेल, घरचा परिवार असेल, बाहेरचे असेल, विदेशातले असेल, सगळ्यांनी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते महादेवानी माझ्याकडून करून घेतल्या आणि स्वतः हे महादेवाने केलेलं आहे. म्हणजे एकटा माणूस स्वतः नाही करू शकत, एवढं प्रेशर नाही घेऊ शकत. हा मंडप आपण टाकला होता. आता तो 31 जानेवारीचा दिवस आहे. त्या दिवशी खूप प्रसन्न वाटत होतं. दिवशी सकाळी महादेव आम्ही वाजत गाजत आणले होते. या प्रकारे रांगोळी काढली होती. सकाळी 6 वाजता महादेव आणले. हवनकुंड असेल, आपण महादेवाची प्राणप्रतिष्ठा ब्राह्मणाच्या हातून आपण करणार आहोत. ह्या जागी आपण ठेवणार आहोत. नवनाथ महाराज असेल, दत्त महाराज असेल, हे जी सगळी तयारी आहे हे स्वतः महादेवाने करून घेतलेली आहे. कारण की आपण करू शकत नाही. जागा पण आम्हाला खूप समोरच्या साईडला जागा होती आणि असं सजावट महादेवाच्या आगमनाच्या अगोदरच एवढं प्रसन्न वाटत होतं. महादेव आल्यानंतर अजून किती प्रसन्न वाटेल विचार करा. दत्त महाराज 31 जानेवारीला धर्मनाथ बीज होता. आतमध्ये साईडला महादेव ठेवले. हे बालाजी महाराजांच्या समोर महादेव ठेवलं. मंडप असेल, आचार्य असेल आणि महादेवाची प्राणप्रतिष्ठा, हे मला सापडलेले महादेव होते 4 महिन्यापूर्वी. त्याची प्राणप्रतिष्ठा महादेव स्वतः करून घेत आहे आणि खूप जणांनी याच्यामध्ये खूप सहकार्य केलं. सगळ्यांनी मनापासून सहकार्य केलं. ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी 1 दाणा गव्हाचा किंवा 1 दाणा तांदूळाचा दिला असेल, त्यांनी 1 रुपया जरी कोणी दिला असेल ह्या पूर्ण कार्यासाठी, त्यांना महादेवाच्या चरणी माझी एकच विनंती आहे की त्यांनी सगळ्यांची मनोकामना पूर्ण करो. हीच माझी सर्वांना अपेक्षा आहे. सगळ्यांमुळे झालं. पूजा सुरू झाली आता. मम उपाद दुरिजन्यात प्रात सद्योपासनं करिष्ये. पाणी सोडून द्या. भस्म धारणं हातामध्ये भस्म घ्या. त्रायुगस्य तत्रायुगम् जत्तेवे तत्रायुगन्तन्नो अस्त्र्यायुगम्. अक्लिरिति भस्म जलमिति भस्म तलमिति भस्म भस्मम्. वैरणं जलनवायुगम् जलमे स्तोत्रायुगम् जम्बगन्धरमयो पादयो न भेद. पाणी सोडून द्या. परत हातामध्ये पाणी या. हिरण्येन सवितारसेन चक्षुर्देव हितं मूलता चक्रमश्चरता. मनामध्ये गायत्री
तुम्ही जप करा गायत्री रटाचा गजानन चालू हातात धरा आणि गायत्री मनामध्ये काय ओम गायत्री रटाचा गजानन वंद्याधारे हतेने हाकमुसोदेवी अम्यन्तद्वारा प्रपदे पवित्र पूजस्य कामः नमः विष्णवे नमः हातामध्ये पाणी घ्याच्या प्रदेवं ग्रामसेनाविषयायां शिवापन्यतिरोह यजमानसुगोत्रवत्तरम् आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आत्री गोत्र दबाने जो प्रकार गाईला नमस्कार करा संत गावा में संत भक्तिदा संत गावांमध्ये वसाम्यः हातामध्ये पाणी या श्रौत कार्य नित्य कर्मानुष्ठान महादेव हर हर महादेव महादेव हर हर महादेव हर हर महादेव आदेश गुरु बाबा आदेश गुरु गोरखनाथ की जय हो हळू 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 उतरा हर हर महादेव हर हर महादेव तिथं झालं पाहिजे इकडून माझ्या आईवडिलांच्या हातून महादेवाचं जे पूजन आहे ते पूजन महादेवाने करून घेतलं आणि आईवडिलांनी पण महादेवाचं जे पूजन आहे ते पूजन केलं. कारण की महादेव सापडल्यानंतर त्याचं प्राणप्रतिष्ठा हा विधियुक्त करावा लागत असतो. तर त्याप्रमाणे सकाळी 9 वाजता पूजा चालू झाली तर संध्याकाळी 3 वाजता दुपारी संपली. मध्ये अक्षदा घ्या फुलं घ्या सोमकश्रेकदंतश्रेक पिलो गजकर्णकालंबोधरपिकडो विघ्ननाशोकनादिभा धूम्रगीत घ्या महादेव घ्या इकडे धूम्रगीतगणाध्यक्षो भालचंद्रो गजाननं द्वादशैतान नामानि पडे दुनियादपि विद्यारंभे बाहि च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य जायते शुक्लांबरधरं देवं शुचिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सिद्धियार्थं पूजितयेत् दुरादुरैः सर्वविघ्नहरं तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते करचरणकुटुम्बाकायं कर्मजन्मासमनजन्मामानकुम्भापराधं गीतं वीतं वा सर्वमेतक्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो हर हर करुणाब्दे श्री महादेव शंभो. शिवम शंकराय नमः. अक्षतापूर्वं घ्या हातामध्ये पाणी होऊन पेटे सगळं होऊन द्या. हातात पाणी घ्या अद्यपूर्व उच्चार देवं ग्रहगण विशेष स्थानं स्वभूतो अत्रिगोत्रो पन्नट पंचवळ सागर वेदांत शाखादे नामनिं शर्मणा एकं मम आत्मना श्रुति पुराणुक्त पुण्यफल सांब सदाशिव मूर्तयोः सकल जलाधि वास पूजनंच परिश्री. पाणी सोडून द्या. हातात पाणी घ्या. रंगत्वेन मंगलमूर्ती स्मरणपूजनं करिष्ये. नमस्कार करा. विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि पाद्योः पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यस्थाने धर्म समर्पयामि. देवाला नमस्कार करा. तांब्यात पाणी घ्या. सहस्रशीरेखा पूर्वकः सहस्राक्षः सहस्रपादः भूमिगु सर्वतस्प्रतवात्य तिष्ठदशाङ्गुलम् पाद्यः पाद्यनम् स्नानाः नंदीवर्ती वाहून द्या. गंगोदक स्नाने जलं समर्पयामि. ओम आयं गौः कृष्णक्रमीरसवन्नादरं स्वाहा. ओम पात्राय नमो नमः. पर्वतराय नमः. नमस्कार करा. नमस्कारान करोमि. तुम्ही हल्दी कुंकू वहा. पार्वते नमः. जगन्मात्रे नमः. जगद्धात्रे नमः. तुम्ही हल्दी कुंकू वहा. नाना परिमल सकल सौभाग्य द्रव्यं
समर्पयामि दोघांनी नमस्कार करा पूर्वभागी नमः गंधाक्षर पुष्पदान समर्पयामि नमस्कार करा चेतीर्थानि प्रचरन्ति त्रिकालानि गंधिनः एकाग्रत्रयोजने वदन्वाचर्मसि सचवति दर्भ ठेवून द्या एक वै प्रतिष्ठा देवता प्रीत्यर्थं सकलाजनं वाहून द्या देवाला नमस्कार करा सौगंध मनामध्ये ओम नमः शिवाय जप करा अश्वान्नोर्ध्वं पर्वतासे विवानम् इमामे अग्र इष्टका हे नवः सन्त्वेकाच दश शतञ्च सहस्रं चतुर्बुधं दृष्टदेव वा समुद्रादिनं नमस्कार करा नमस्कारान् करो अक्षत पुष्पाणि परिमलद्रव्याणि समर्पयामि नमस्कार करायचा नमस्कारान् करोमि एक वै प्रतिष्ठा सर्व देवतानां समर्पयेत दोघांनी नमस्कार करा नमस्कारान् करोमि देवाला नमस्कार करा नमः पार्वतीपदी शिव हर हर महादेव काशेश्वर भगवान की जय. तुमचं आसन घ्या इकडं या इकडं पूजाला बसायला आसन घ्या हळदी कुंकाचा ताट घ्या. मूर्तीवरती आपण जे काही संस्कार करतो हे संस्कार करत असताना या मूर्तीने कारागिराने मूर्ती बनवली असेल मूर्ती बनवत असताना कारागिराने मूर्ती ठोकली असेल मूर्ती घासली असेल त्याप्रमाणे मूर्तीवरती एखादा टिकाव बिकाव काही लागलं छन्नी आदळ लागला असेल मग अवघातावी दोष परिहारार्थम अग्नुत्तारणपूर्वक प्राण प्रतिष्ठा म्हणजे या ठिकाणी आपण काय मूर्ती प्रतिष्ठा काबर करू या मूर्तीवरती चांगल्या प्रकारे प्राणत्व आला पाहिजे त्या मूर्तीवरती मूर्तीने आपल्या देवाने आपल्यावरती चांगल्या प्रकारे आशीर्वाद दिला पाहिजे. दगड घासल्यातून देव प्राप्त होतो जसं दोघांच्या समजा उदाहरणार्थ दोन फुलापासून एक फुल प्राप्त त्या प्रकारे या ठिकाणी आपण मूर्तीवरती आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत असताना ज्याला दिवास केला त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला मूर्तीला स्थापन करायचंय. वेळ जरी कमी सगळं एका वेळेस एका दिवसात सगळं करायचंय. तुम्ही हातात पाणी या अद्य पूर्व उच्चारित एवं ग्रहगण विशेषेण विशिष्टानां शुभ पुण्यतुदोः आदित्यादि नवग्रह पूजन सहित पूजनांच करिष्ये. पाणी सोडून द्या. ओमिमं देवा असपन्नगो सुभगं महदेक्षकाय हरे देशाय हरे दानहत्याय इंद्रचन्द्राय इमाक्षरमुखी प्रवचेन्द्राय देवनाथब्रह्मणराय भूषायामि स्थापयामि नमो
चालू केलं मी दोन्ही पायला लाग उभे राहा उभं राहा दोन्ही पायला लागणार लावा तू उभे राहा उभं लावून ते लाकडा दोन्ही पाय लावा पाय स्वगमिरो मम भूर्भुवः स्वर्गोरिव भुम्ना पृथिवी वपरिम्ना तस्यासे पृथिवीरेव यजनि पृथिवीर्निमन्नादमन्नाद्यायादि आयं कवो विष्टिरप्रमीद सदन्मातरः पुरा विकरञ्च प्रयन् स्वाहा अन्तश्चरतिरोचनस्य प्राण सपानति विख्यन्मयि को दिवं पतंगाय दीयते प्रति अस्तो राज्युभिः अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्निः स्वाहा सूर्योज्योतिर्ज्योतिः सूर्यः स्वाहा अग्निर्ज्योतिर्ज्योतिर्प्रत्यः स्वाहा सूर्योज्योतिर्प्रत्यः स्वाहा सूर्योज्योतिः स्वाहा अयं तेजो निवित्रियो जतो जातो अरोजता संजानन्नग्न आरोहातारो पदयारहिम्मा अयमिय प्रथमोदायरात्रे विरेहोत यदिष्टो अद्वारेक विद्याः जपप्नवानो प्रेकभो पिरोरुत्पने भूचित्रं विग्वां विषे विषे अस्य प्रत्नामानजो वग्गो शुक्रन्दो दूरे आरयः पयः सहस्रसामृकिं तनूपा अग्नेसि तन्वं मे पायिचायुधाग्नेस्यायुर्मे दे प्रचोदा अग्नेषु प्रचो मे दे अग्ने जन्मे तन्वा तन्म आप्रेण अयं तेजो निर्द्वियो जतो जातो अरोचथा संजानन्नगरारोहातानो प्रदयारहिम्म अस्य प्रत्नामनुज्योतगो शुक्रान्दो दूरे आरयः पयः सहस्रसामृकिं तनोपाग्नेसि तन्वं मे पाल्चायुधा अग्नेस्यायुर्मे देहि प्रचोदा अग्नेषु प्रचो मे देहि अग्ने जन्मे तन्वा ऊनं तन्म आप्रेण इंधानास्त्वा शतको हिमाद्युमन्तको समिदेमहि वयस्वन्तः सहस्रन्तः सहस्रतम् अग्ने सपन्नदं परमदत्तासो अदाभ्यं चित्रावसो स्वस्ति देवारमसेय अस्य प्रथमानुज्योतको शुक्रन्दो दूरे अरयः पयः सहस्रसामृकिं तनूपा अग्नेसि तन्वं मे पायिचायुधा अग्नेस्यायुर्मे देहि प्रचोदा अग्नेषु प्रचो मे देहि अग्ने जन्मे तन्वा ऊनं तन्म आप्रेण इंधानास्त्वा
शतको हिमाद्युमन्तको समिधीमहि वयस्कृतको सहस्वन्तः सहस्कृतम् स्पीड कमी झाली अग्निजन्मिर्तन्वा ऊनन्दन्म आप्रेय इन्दानास्वादतगो हिमाद्युमन्तगो समिधीमहि वैश्वन्तो वैस्कृतगो सहस्वन्तः सहस्कृतम् अग्निसपत्नधं वनमदब्धा अग्निनारायण भगवान की जय। याचे फोटो घ्यायचे का झाले का मग कापूर टाकत काडीची पिठी घ्या कोई नाही काडीची पिठी घ्या आवड जास्त संविधान आहे हरि ओम महागणानंदाय ओम गणेशाय स्वाहा ओम गणेशाय स्वाहा ओम गणेशाय स्वाहा ओम अग्नेन वजभागर्गमानोय निवेशयन्नवृतं महेन्द्रायरण्येन सवितार्तेन देवोरादिभुवनानि विष्णुनाय स्वाहा सूर्याय स्वाहा ओम सूर्याय स्वाहा ओम सूर्याय स्वाहा ओम देवा असवत्नगो सुवदमादे चताय मादे जैष्याय मादे जानराज्याय इंद्रसेन्द्रियाय इमाममुख्यपुत्र मुख्यपुत्रासे दिशाय सोमनागपुराय सोमाय स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम सोमाय स्वाहा निवादा देवाः भगवते विरदिव्यायम्मा भगुनेता कुसिविन्वति ओमाय स्वाहा ओम होमाय स्वाहा ओम होमाय स्वाहा ओम कुतचाने तदिजागय स्वामिना पोत्रे सगुहयनावयंजा संतरसे कुतरस्मि विश्वे देवादिजमा नश्यसीगत ओम बुधाय स्वाहा ओम बुधाय स्वाहा ओम बुधाय स्वाहा ओम बुधाय स्वाहा ओम प्रणतवे अतिहरजो अरहंजो मतिभाति ग्रतो मज्जनेको जगीदय छवसा इतप्रजात तरस्मा सुद्रवेण ब्रह्मा बृहस्पते स्वाहा बृहस्पते स्वाहा ओम बृहस्पते स्वाहा ओम बृहस्पते स्वाहा अन्नत्परे सदारसं ब्रह्मणागमि वक्षत्रम्बयः प्रजापतिः रतेन सत्यमिन्द्रियं विपानगो शुक्रमन्दस इन्द्रसेन्द्रियमिदं पयो वेदं मधु ओम शुक्राय स्वाहा ओम शुक्राय स्वाहा ओम शुक्राय स्वाहा ओम शुक्राय स्वाहा रे मेरे वितय आप भवन्तु वितये जोर विश्ववन्तु नः ओम शनिश्चराय स्वाहा ओम शनिश्चराय स्वाहा
ओम शनीश्वराय स्वाहा ओम राहवे स्वाहा ओम राहवे स्वाहा ओम राहवे स्वाहा ओम राहवे स्वाहा केतुन ग्रहण ओम केतवे नमः ओम केतवे नमः स्वाहा ओम केतवे नमः स्वाहा धान्यात ठेवतो ही मूर्ती आपण धान्यात ठेवतो ही मूर्ती धान्यात ठेवत असताना ज्या कोणा भाविकाला जाऊ त्या मूर्ती धान्याला त्यांनी धान्य घेऊन या इथं ठेव. ज्या कोणी भाविकाला धान्य टाकायचं त्या धान्यात टाकावं असं म्हणतात. आधी बेसी नंतर बेसी त्या प्रकारे या ठिकाणी आपण धान्य निवास करत असताना मूर्तीवर आपण धान्य टाकतोय. हे धान्य टाकत असताना आपल्यावरती चांगल्या प्रकारे देवाचा महादेवाने आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त करावा. शय्यादिवास म्हणजे काय? धान्यादिवास पाण्यामध्ये झोपवणे. त्याच्यानंतर आपण जलदिवास केला. हा जलदिवास म्हणजे काय? तर त्या ठिकाणी त्या मूर्तीला आपण पाण्यामध्ये झोपवलं. आता त्याच्यानंतर आपण स्नपन केलं. हे स्नपन कशाचं केलं तर चांगल्या प्रकारे आपल्यावरती औषधाची प्राप्ती व्हावी आणि चांगल्या प्रकारे मूर्तीवरती तेज यावं. कल्पना तप्त कांचन भूषणा तप्त कांचन वर्णमा शून्यंच्या शून्यंच म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी आपण त्या मूर्तीवरती स्नपन केलं. स्नपन केल्यानंतर जरी मूर्ती आणल्यापासून मूर्ती धान्यात होती तरी आजच्या पर्व काळावरती ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा योगाच्या कारणावरती या ठिकाणी आपण मूर्तीवरती आपण धान्य निवास करतोय. म्हणून अशा प्रकारे ज्या कोणी भाविकाला मूर्तीवरती धान्य टाकायचं होते त्यांनी धान्य आणलं तर चालेल. धान्य अथवा वैवाहिक रुपये दक्षिणा टाकली तरी चालेल. चला पुढे दोन एक नंदीर व्हायचे महादेवा स्वामी शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्था विभिक्षाते च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्. शिवाय नमः. धान्याय नमो नमः. धान्याय नमो नमः. परमधान्ये नमो नमः. धान्यपूर्णाय नमो नमः. जगदानंदाय नमो नमः. माळावर गहू पिकू दे म्हणलं बाबा. नमस्कार करायचा पूर्ण पात्रे नमो नमः. ज्या कोणा भाविकाला धान्य टाकायचं असेल तर त्याने धान्य आणून टाकलं तरी चालेल. ओम मृत्युंजयाय रुद्राय दंडाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणं व्रज जन्म मृत्युजयाव्याधि पीडितं कर्मबन्धनै अन्नमदे रसमदे जनामेवस्य जग्मेनाः प्रप्रदातारन्तारि भवुर्जन्नु देहि कृपदे चतुपदे. सगळे झाले का?
अरे स्वामी नाही का स्वामी नाही फोटो पाहिलेले अरे सर कोण राहिलं का बाकी अजून कोण राहिला का विचारा मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। हर महादेव हर हर महादेव हर काशी विश्वेश्वर भगवान की जय। हो मावशी गेलं ते गेलं हे गेलं ते गेलं एखादा जरी मूर्तीवरती अवलंबून पडला तर ती मूर्ती स्वतःहून अपंग असते. म्हणून जे काही आपण करतोय हे सगळं आपण करत असताना या ठिकाणी सांगितलं. आम्ही या ठिकाणी पहिले आम्ही तुमच्या जागेवर बसलो, जागेवरती बसल्यानंतर आम्ही तुमच्या कपाळीला लावलं. नमः कमलाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंद वासुदेव नमस्ते. बरोबर का नाही? आम्ही तुमच्या बुद्धीची पूजा केली, आपली बुद्धी स्थिर असावी. नंतर तुम्ही हातात पाणी घेतलं, संकल्प केला मम उपाद दुरित शयात त्राप संदेवासन करिष्ये. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर चारही वर्णाला तीनही वर्णाला सध्याचा महत्व ब्राह्मण वैश्य आणि क्षत्रिय यांनी संध्यावंदन गायत्री उपासना केल्यानंतर तुम्ही हातात पाणी घेतलं, संकल्प केला. कायिक वाचिक मानसिक सृष्टासृष्ट भोगता भोगता पिता पित. कायिक म्हणजे काय तर आपल्या एखादं आपल्याकडून काय ना आपलं बोलण्यात गेलं असं. बरोबर का नाही? आपल्याकडून एखाद्या जी गोष्ट काही नंतर तिकडे आपण खायला झालं असेल, ज्या गोष्टीकडे आपल्याला तिकडे आपण एखादा आपला पाय गेला असेल, आपल्या पायाकडे एखाद्या किडा मुंगी मारली गेली असेल. सकाळी उठल्यानंतर पहिलं पातक होतं जमिनीवरती पाय ठेवलं, दुसरं पातक होतं त्या प्रकारे दुसरं पातक होतं की आपल्याकडून जे एखाद्याला आपली इच्छा नसताना आपल्याला एखाद्यावर बोलण्यात गेलं असेल, आपली मानसिकता जागेवर नसताना एखाद्याला आपल्याकडून बोलण्यात गेलं असेल तर त्याचाही दोष सांगितलेला आहे. त्या दोषाचा परिहार व्हावा म्हणून या ठिकाणी गाईचं विष्णूचं स्मरण केलं. तसं पाहिजे त्या संकल्प केल्यानंतर एक गाय दान दिली पाहिजे. म्हणून अशा ठिकाणी आपण त्या गाईचं सणाचा प्रायश्चित्त संकल्प केला. संकल्प केल्यानंतर शांतिशुक्त पाठाचा जप केला. शांतिशुक्त पठणे विनियम तुम्ही आतमध्ये देवाला नमस्कार केले, बिड्या ठेवून आले. बिड्या ठेवून आल्यानंतर आम्ही शांतिशुक्ताचा पाठ केला. नंतर हातात आपण पाणी घेतलं, संकल्प केला. हिंदी संस्कृत भाषा समजायला अवघड आहे पण बोलायला सोपी. बरोबर का नाही? बाबा म्हणजे जे काही आत्मीयतेने पूजा करतो आत्मीयतेने पूजा पूर्ण करावी म्हणून अशा प्रकारे आपण संकल्प केला. संकल्पात आपण सांगितलं जी काही आपल्याला मूर्ती सापडलेली मूर्ती सहजासहजी कोणाला सापडत नाही आणि एखाद्याला सापडली तो देवाचं मंदिर बांधून जे काही सापडत होत नाही. म्हणून अशा प्रकारे आपण त्या मूर्तीचा संकल्प केला. या मूर्तीने आपल्यावरती काय दिलं पाहिजे? आई वडिलासारखी माया. बरोबर का नाही? आणि राजा छत्रपतींसारखं आपल्या डोक्यामध्ये त्याला छत्र धरलं पाहिजे म्हणून अशा प्रकारे आपण त्या मूर्तीची प्रतिष्ठा केली. या संकल्प केल्यानंतर बाजूला आपण गंगेचं स्मरण केलं, गंगेला आपण नमस्कार केला. हा पर्वकाळ कुंभमेळ्याचा पर्वकाळ आहे. ज्या प्रकारे 29 तारखेला दुसरी पर्व झाली त्याच प्रकारे असं सगळा पर्वकाळ कुंभमेळ्याचा आहे. म्हणून अशा प्रकारे आपण त्या गंगेचं स्मरण केलं. गंगेचं स्मरण केल्यानंतर बाजूला आपण नवग्रह सूर्याची पूजा केली. कर्मसाक्षी सूर्या भूतलावरती सूर्याची दिव्याची पूजा केली. सूर्य दिव्याची पूजा केल्यानंतर तुम्ही जमिनीवरती अक्षता वाहिल्या, जमिनीला नमस्कार केला. जमिनीला नमस्कार केल्यानंतर अद्यपूर्व उच्चारित एवमसग्र एवमग्रह गणगण विशेषेण विशिष्टानां
वेदानां शुभपुण्डितो म्हणायचं मम आत्मना स्मृती प्राप्त्यर्थम अद्य दिने सकल भूशुद्धि भुवन शुद्धि दोषारोप परिहारार्थम अद्य दिने प्रतिमाना स्वरूपेण सुवर्ण मुद्रिका सहित अद्य दिने पूजनंच करिष्ये. सोडून द्या, नमस्कार करा. घ्या सगळे सगळे तुमचे दादांच्याकडे इथं बसवायचं काय आपण जाऊ पण ते जाणार मी त्या भक्ताला चांगल्या प्रकारे मोत्यासारखं शोभता ऐकून घ्या. ते तुम्ही काय पूजा करताय ते ऐकून घ्या. येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मोत्याप्रमाणे आयुष्य आणि मोत्याप्रमाणे चमके असावी म्हणून अशा प्रकारे आपण त्याच्यानंतर आपल्या मंदिरामध्ये हे मंदिर घर नाही, हे मंदिर आपल्या देवाचं स्थान आहे. आलेल्या भक्ताला मंदिर आल्यासारखं वाटावं म्हणून अशा प्रकारे पोवळा. त्या प्रकारे आपल्याला येणाऱ्या भक्ताला चांगल्या प्रकारे आशीर्वाद रूपी फळ प्राप्त व्हावं. हा सोन्याचा मणी त्या इथं टाकतो. अक्षरावा पूर्वातला नमो हातात घ्या, त्या सोडून द्या. पूर्व मालिन्ये नमः. त्याच्यानंतर ज्या प्रकारे महादेवाचा संस्कार तसाच नंदीचा, जरी ते मालक हा जरी ड्रायव्हर आहे पण दोघांचा सारखं, याच्यात काही फरक नाही. तिथे ठेवा ना महादेवाच्या खाली बेलाच पान ठेवा. तत्र मालिन्ये नमः. दोघांना स्वतंत्र असं पिये बिये दोघाला पेमेंट करा. नमस्कार करा. मालिन्ये नमः. हळदी कुंकू वाढवली तिथे बसा बेटा, पलीकडे बसा. मधून सरका, पलीकडे चौरंग पहा. बघा, पाय लागू देऊ नका. दिनेश पाणी घे रे. टाटे मम्मी थांब थांब त्याची पॅन्ट काढ ना, तू पॅन्ट भरत गोळा घालती मी तुला धुवायला थांब ना. काय करते त्याची पॅन्ट काय गडबड एवढी.
भरून झाली किती मला मागून जाऊ द्या येते पान घ्या आणि तुमच्या हाताने मीठ टाका गाईचा आणि महादेवाचा बाहेर आणा नगरपालिकेचे आलेच नाही स्प्रिंग मास्तर ठेवायचे का ओम नमः शिवाय दिगंबराय दिगंबराय मागे एकदा बघून घ्यायला मग सरकार गुरु मार्किंग मध्ये घ्या व्यवस्थित पांडा हे करून घ्या मार्किंग मध्ये घ्या व्यवस्थित कलर वाढला नाही वाटत अंदाजे वाटी करायची एक पिवळा गंध घे तुम्ही ते आपलं आपण लावलं आपली थोडी घेतली टाकायचं पाणी टाक चंदन गंध चंदन बघा आता बघून घ्या एक चष्मेवाले एक बिगर चष्मेवाले काय करायचं दोन जण हे बघून ओरिजिनल द्या काय करू आलं व्यवस्थित व्यवस्थित आहे का त्या डबल कोणी म्हणलं नाही बरं एक काम कर बाबा पहा बरं सरळ दिसून राहिलं ते बरोबर राईट आलं ते आणि खाली खोना केल्या त्यांनी पहिल्या त्याच्यामुळे आपल्या ह्या वेळेला त्रास झाला नाही त्यांनी एकदा निशाणा करून घेतला खाली शिवो भव हिमशद्राजरायुडाग्निप्रियामसि पावकस्मभ्यशिवो भव उपस्वर्णभवेत सेवतरणिधि पाग्ने पितमभावसि मण्डुपितानि विरागे पक्षी रक्षित सना पावकजियोग्नि देवायावं उपजन्यतु अविचन प्राणदा अपादा व्यानदा प्रचोदा विज्ञानदया पावकस्मभ्यशिवो भव मन ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम लम वम शाह आसाम स्वयंभू महादेव मूर्तीनां प्राणाः यप्राणाः ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम शम सं सा ओम आम ह्रीं क्रोम आसाम सकलमूर्तीनां शिवाय स्थिताः ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम शम सा आसाम सकलमूर्तीनां शिवाय स्थिताः ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम शम सा आसाम मूर्तीनां सर्वेन्द्रियाणि वाङ् मनस्वक चक्षुश्रोत्र जिह्वा घ्राण पाणिपाद वायुपत्य वागत्य सुगंधिरतिष्ठन्तु स्वात्ताक्षता घ्या मनो ज्योतिर्गतामाचस्य गायत्री ओम प्रदीप्तो सुप्रदीप्ताः वरदाः नमः पार्वतीपदे हर हर महादेव स्वयंभू सामना शिव भगवान की जय थांब काम कर मुंज आहे ना मुंज तांदूळ घ्या ना तांदूळ हे त्यांच्याकडे तांदूळ ते फुलं घ्या फुलं हा घ्या त्यांना द्या पक्षांना या माईक घ्या ना मला माईक घ्या ना
श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुदिवि दैवैर्या वन्दिता दे कल्याणी कल्याण दे भगवती शिवं भवतु मुंगे अरे भैया हातात घे माईक घे चालू नहीं है लाइट नहीं है क्या शिवचंदन रावदेवता शिवचंदन ब्रह्मप्रवर्ते शिवचंदन अंतर्गता शिवचंदन महादेवाचं लग्न लागेल आता मुंज लागली आता वधूवरा सूर्यात सदा मंगलम शुभमंगला तुण्वन्ति देव्यै सदै वेदये सामपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा ध्यानामस्रतीरमनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यादण्डसुरसुरगणा देवाय तस्मै नमः शिवचिन्तन देवाता देवतो गणपतिया मंडपे वैसला पूजा मन्नकरा प्रसन्न वदना श्रीकारिणी वंदना आचार्य गजमाग्ने गजमुखा कुर्यात् तदा मंगला शुभ मंगलादाजिराळे तदवर्तते नानादडाळे ब्रह्मडाळे ब्रह्मडाळे म्हणून लावितो देवनग्रद्वारे मधुशिवचिंतन विद्यावलं दैववलं देव लक्ष्मी देव मनसात्मना चिंतना रामदेवता चिंतना सावध चित्त अंतर्बल सावध चित्त सावध पार्वती पदे हर हर महादेव रक्षा वंदना जय देव जय मंगलमूर्ति श्रीराज मुनि दर्शन मात्रे मान जय देव संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरना देवारी वारी पढ़ो आता संकट देवारी
हजार लोकांसाठी आपण महाप्रसाद केला होता। याच्यामध्ये खूप जणांनी आर्थिक मदत केली आहे। कोणी 1 रुपया जरी दिला असेल, कोणी गव्हाचा 1 दाणा जरी दिला असेल, सगळ्यांनी महादेवासाठी खूप दान दक्षिणा दिली होती आणि हे सगळं महादेवाचं आहे। हजार लोकांचं अन्नदान झालेलं आहे आणि खूप छान वाटलं। आणि हे अन्नदान करणं हे महादेवाच्या हातात असतं। आपली काही पूर्वपुण्य असेल म्हणून आपण अन्नदानासाठी करतो किंवा महादेव आपल्याकडून करून घेतात। सगळ्यात श्रीपाद श्री वल्लभ महाराज असेल, दत्त महाराज असेल, दुपारी 12-12:30 या वेळेमध्ये इथं भिक्षा मागण्यासाठी फळं असेल हे ठेवले होते आपण। आणि नंतर जसे लोक येत गेले, सगळे आमच्या इकडच्या एरियातले सगळे जे लोक होते ते सगळे लोक आले आणि सगळ्यांनी जो हा महाप्रसाद आणि अन्नदान आहे ते अन्नदानामध्ये खूप आहे। आपण जर ह्या महादेवाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अन्नदानासाठी खूप जणांनी अन्नदान केलं। कोणी 1 रुपया 11 रुपये केलं असतात। हे सगळ्यांनी हे जे जेवण करत असतात याच्यामध्ये स्वतः महादेव पण येऊन गेलेले आहे। दत्त महाराज असेल, नवनाथ महाराज असेल, सगळेजण येऊन गेलेले कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये। म्हणून अन्नदानाला खूप महत्त्व आहे। जेव्हा दत्त महाराज होते, दत्त महाराज आता पण आहे, गाणगापूरमध्ये कंटिन्यू अन्नदान असतं चालू। आणि माझं स्वप्न होतं, मला आवडत होतं की आपल्याकडून अन्नदान व्हावं। पण महादेवांनी हे प्राणप्रतिष्ठा आहे मला सापडलेली, जी
महादेवाची पिंड आहे त्या रूपाने अन्नदान आहे ते महादेवाने पूर्ण करून घेतलं. मला खूप अन्नदान करायला खूप आवडतं, असं लोकांनी जेवावं असं मला खूप आवडतं. त्या दिवशी पूजा होती दिवसभर, मी काहीच खाल्लं नाही. सकाळी 9 वाजेपासून पूजा चालू झाली, 4 वाजता पूजा संपली. मी दिवसभर काहीच खाल्लं नाही, कारण की महादेवाची प्राणप्रतिष्ठा चांगली व्हावी हीच माझ्या मनामध्ये खूप इच्छा होती मनापासून. म्हणून मी दिवसभर काहीच खाल्लं नाही. संध्याकाळी 6 वाजता मग प्रसाद घेतला महादेवाचा आणि दिवसभरातली जी एनर्जी होती, खूप एनर्जी होती. प्रत्यक्ष महादेव येऊन गेले कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये. मला अशी खूप आदल्या दिवशी रात्री मी झोपलो पण नव्हतो, मला झोपच लागली नाही. उद्या कसं होईल, लोक वाढतील का, लोक येतील का, खूप मनात प्रश्न होते. रात्रभर झोपलो नाही मी. पण दुसऱ्या दिवशी वाढायला खूप जण आले. पारगाव नगरमधील खूप जे सगळेजण आहे सगळेजण वाढायला आले. सगळ्यांनी वाढलं, सगळ्यांनी महादेवाची सेवा केली. हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. नाही तर आपण एक माणूस, आपल्या घरी जर एक माणूस जेवायला आला तर आपल्याला हे वाटतं, पण आपण हे महादेव करून घेत असता. 1000 लोक येऊन गेले होते. हे सगळं सहकार्य यूट्यूब फॅमिली, इंस्टाग्राम फॅमिली असेल, माझे सगळे मित्र असेल, सगळे सेवेकरी परिवार असेल, सर्व शिष्यवर्ग असेल, सगळ्यांनी ही सेवा महादेवाची माझ्याकडून करून घेतली. महादेवाने सगळ्यांना बुद्धी दिली, म्हणून महादेव बुद्धी दिल्यानंतर लोकांनी दान दक्षिणा, गहू, कोणी तांदूळ, कोणी तेल, हे सगळ्यांनी दिलं. त्याच्यानंतर हे महादेवाचं जे अन्नदान आहे ते अन्नदान महादेवाने करून घेतलं. प्राणप्रतिष्ठा खूप छान झाली. महादेव खूप छानपैकी बसले होते आणि ते स्वतःहून करून घेतलं त्यांनी. आपण करणारे कोण नाही बघा. डाळबट्ट्या आपण केल्या होत्या, डाळबट्ट्या, वरण भात महादेवाने स्वतः करून घेतलं. त्यांची इच्छा होती. महादेवाची इच्छेशिवाय काहीही होऊ शकत नाही. आपली अवकात नाही, माझी स्वतःची अवकात नाही, एवढं मी कधीच करू शकत नाही आयुष्यात. आपली अवकात नाही आहे. महादेवांची इच्छा आहे की त्यांना आनंद व्हायचा, की त्यांना वाटायचं की प्राणप्रतिष्ठा तुम्ही करून घ्या. मला जेव्हा स्वप्न पडलं होतं, मी म्हटलं प्राणप्रतिष्ठा कसं करणार, माझ्याकडे 1 रुपया नाही, कसं होणार, काय होणार, लोक वाढायला येणार का नाही. महादेव काय म्हटले, सगळ्या गोष्टी होतील, काळजी करू नका. मग तसं आपण नियोजन करत गेलो. लोकांनी दान दक्षिणा लोक पाठवत गेले, लोक गहू देत गेले, गहू, तांदूळ, तेल, तूप, दक्षिणा लोक कंटिन्यू पाठवत होते. विदेशातून, दुसऱ्या देशातून, पुणे, मुंबई, सगळीकडून लोक दक्षिणा पाठवत होते. कोणासाठी, महादेवासाठी. आणि सगळ्यांना जी बुद्धी दिली, महादेवाने बुद्धी दिलेली आहे सगळ्यांना. आणि ज्यांनी महादेवाच्या ह्या कार्यासाठी दान दक्षिणा 1 रुपया किंवा 1 तांदूळाचा, गव्हाचा दाना जरी दिला असेल, किंवा यांनी महादेवासाठी ज्यांनी कष्ट घेतले असेल, त्यांचे सगळे कामं जी ताई आहे ते आले होते. प्रदीप दादा मुंबईचे ते पण आले होते. आणि ह्या सगळ्या मध्ये कसं असतं, आपण जे म्हटलं महादेवाच्या कार्याला ज्यांनी ज्ञात अज्ञात, ज्यांनी सगळ्यांनी कोणी हातभार लावला, ज्यांनी थोडं पाणी जरी वाढलं असेल किंवा ज्यांनी कोणी थोडा हातभार लावला, सगळ्यांचा जो आशीर्वाद आहे ते महादेव त्यांना दुपटीने, 5 पटीने, खूप पटीने वापस देत असतात. कारण की महादेवाची सेवा करणं म्हणजे सोपं नाही आहे. खूप जणांनी मदत केली. लहान लहान मुलं पाणी वाढत होते. मला आश्चर्य वाटत होतं की मी विचार करायचो की कोण वाढेल, कोण येईल का वाढायला, पण लहान लहान मुलांनी पाणी वाढत होते. लहान लहान मुलं सगळ्या गोष्टी करत होते. ही सगळं महादेवाच्या चरणी आहे. प्रत्येक वर्षी असाच भंडारा माझ्याकडून व्हावं हीच महादेवाचरणी मी विनंती करतो. आणि असंच सहकार्य सर्वांनी प्रत्येक वर्षी मला करावं अशी मी सर्वांना अपेक्षा करतो. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.